आदिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे सगळेजण एकत्र हॉलमध्ये जमा झालेले असतात. सगळेजण एकत्र हॉलमध्ये जमा झाल्यानंतर इथे आता एकमेकांना म्हणत असतात, ह्याने मला बोलवलंय, त्याने मला बोलवलंय, पण बोलवलेलं मात्र एकमेकांनी असतं. आता इकडे सत्या म्हणत असतो, मला तर इकडे रवीने बोलवलंय. तेव्हा आता रवी पुन्हा म्हणत असतो, मला तर इकडे पंकजदादांनी बोलवले. मला नाही माहिती नेमकं हे सगळं काय चाललंय, कोणी कोणाला बोलवलंय आणि त्याचबरोबर मला काहीही कळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ते बोलत असतात. त्याच वेळेला नेमकं हा प्रकार काय आहे हे सगळं काही समजून घेण्यासाठी इथे जे काही आपले जे काही सुधाकर, त्याचबरोबर परी आणि आजी हे सगळेजण आलेले असतात. परी, सुधाकर, आजी हे सगळेजण आल्यानंतर ते म्हणत असतात, खरं तर इथे आम्ही लोकांनी तुम्हाला इथे बोलवलेलं आहे आणि त्याचबरोबर आम्ही इथे का बोलवले का नाही हे इकडे सांगतो मी, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याचबरोबर सुधाकर म्हणत असतात, खरं तर पोरांनो, इथे मी तुम्हाला बोलवलं आहे कारण फार महत्त्वाचं काम आहे. बाद झालं आता ह्या सगळ्या काही गोष्टी आपण सर्व काही इथे तुम्हाला सांगून टाकूयात. म्हणजे खरं तर आम्ही तुम्हाला लहानपणापासून तुमचं बालपण इथे आता आम्ही इथे एन्जॉय केले, ते सोसलेलं आहे. त्यावर पंकज मनामध्येच म्हणत असतो आणि त्याचबरोबर आम्ही तुमची आता ही रासलीला पाहतोय, असं तो बोलतो. त्यावर सुधाकर म्हणतात, काय रे पंकज, काही बोललायस का? तेव्हा पंकज म्हणत असतो, नाही, मी कुठे काय बोललोय, उलट तुम्ही लोकच काहीतरी सांगत होतात ना, तेच मी ऐकण्याचा प्रयत्न करतोय. आता सुधाकर म्हणत असतात, खरं तर इथे मी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तीच गोष्ट तुम्ही ऐकून घ्यावी असं मला वाटतंय. तेव्हा लगेच आता इकडे हे लोक बोलत असताना इथे परी म्हणत असते, एक मिनिट सुदो, थांब, मी सांगते. तेव्हा सुधाकर इथे न सांगता जी काही परी आहे ती इथे सांगत असते. ती म्हणत असते, खरं सांगू का तुम्हा सर्वांना, मी इथे आले आणि त्याचबरोबर माझं इथे सुधाकरवर फार प्रेम आहे, कारण मला सुधाकर शिवाय राहायला जमणारच नाहीये. सुधाकरचं आणि माझं नातं तुम्ही इथे मी आल्यापासून पाहिलं आहे, म्हणून आम्ही त्या नात्याला काहीतरी नाव देण्याचं ठरवलेलं आहे, असं इकडे आता ते म्हणत असतात. त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आता इकडे परी म्हणत असते, म्हणजे खरं तर मला आणि सुधाकरला लग्न करायचं आहे आणि मला आणि सुधाकरला लग्न करायचं असल्या कारणाने इथे मी तुम्हाला ह्या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने सांगत आहे. आता इकडे हे सगळं काही होत असताना इकडे परी म्हणत असते की तुम्ही जर ह्या लग्नाला किंवा ह्या सगळ्या काही नात्याला जर तयार असाल तर मी नक्कीच तुम्हा सर्वांचं लाईफ जे आहे ना ते सेटल करून देईल. तेव्हा इकडे सगळ्यांना हे ऐकून धक्काच बसलेला असतो. तेव्हा त्याच वेळेला इथे निरूपासुद्धा बाहेर आलेली असते, नेमकं बाहेर काय चाललंय हे ऐकण्यासाठी. आणि ती म्हणत असते, हे बघा, खरं तर आम्ही दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नाही. त्याचबरोबर आता इकडे जर तुम्ही ह्या लग्नाला परवानगी दिली तर आम्ही तुमचं सुद्धा लाईफ सेटल करू शकते, मी तुमचं सुद्धा. म्हणजे इकडे तुम्हाला मी आउट ऑफ घेऊन जाईल आणि त्याचबरोबर तिकडे घेऊन गेल्यानंतर मी तुमचं सर्वांचं लाईफसुद्धा इकडे सेट करेल. आता ती एक एक करून सर्वांना सांगत असते. आता ती सुरुवातीला रवीकडे जाते आणि म्हणत असते, रवी, तुझं इथे हॉटेल आहे, तिथे मी तुला खूप मोठं हॉटेल टाकून देईल आणि त्याचबरोबर इकडे तुझं हॉटेल तिकडे ग्रोसुद्धा होईल आणि काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे, त्या सगळ्या गोष्टीला मी तुम्हाला गाईड करील, असं इकडे ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर आता इकडे आपण पाहतो की लगेचच ती रियाला सुद्धा म्हणत असते, तू एवढी मॉडेलिंग करतेस, त्याचबरोबर व्हॉइसओव्हर आर्टिस्ट आहेस, मग तू जर तिकडे आलीस ना तर मी तुला तिकडे फार मदत करेल. म्हणजे मी तुझ्यासाठी तिकडे बॉलिवूडमध्ये सुद्धा सगळं काही बोलू शकते तुझ्याबद्दल आणि त्याचबरोबर पंकज, मी तुला सुद्धा फार मोठा बिझनेस मी तिकडे टाकून देऊ शकते. तुझ्या हवं तर माझं जे काय इकडे मॉल आहे ते सुद्धा तू तिथे सांभाळू शकतोस. त्याचबरोबर ती इथे जी देविका आहे तिला सुद्धा म्हणत असते, हे बघ देविका, इकडे तू छोटं पार्लर चालवतेस आणि तिकडे आल्यानंतर तू मोठं पार्लर सुद्धा मी तुला ओपन करायला मदत करेल आणि तू तिकडे ग्रो करू शकतेस. हे सगळं काही ती इकडे बोलत असते. तेव्हा नंबर असतो तो म्हणजेच की सत्या आणि त्याचबरोबर मीराचा. त्या दोघांना सुद्धा इकडे ती ऑफर देते. तिकडे ती म्हणत असते,
सत्या, तू इकडे एवढी छान अशी मराठी शिकवतोस, एवढा छान मराठीचा तू प्रोफेसर आहेस, मग तू तिकडे आल्यानंतर मी एक काम कर, खरं तर तू तिकडे आल्यानंतर मग तिकडच्या लोकांना चांगलं मराठी शिकवून तू तिकडे आणखी पैसे कमवू शकतेस. आणि त्याचबरोबर मीरा, तू इथे एवढं छोटंसं फ्लावरचं दुकान आहे, तिकडे आल्यानंतर आणखी त्यामध्ये थोडंसं ग्रो होईल आणि त्याचबरोबर तू सुद्धा चांगले पैसे इकडे कमवू शकतेस, असं इकडे आता ती बोलत असते. आणि मला सांगा, ही जर ऑफर तुम्हाला मान्य असेल तर आपण ताबडतोब लवकरच ह्या सगळ्या गोष्टीचा इथे विचार करू आणि निघूयात, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र जो काही पंकज आहे तो पंकज म्हणत असतो, वा 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 वा, कसली भन्नाट ऑफर आहे, मला तर ही ऑफर लगेच मान्य आहे, मला ह्यामध्ये काहीही गोष्टीचा कोणत्याही विचार करायचा नाहीये, मी ह्या सर्व गोष्टीसाठी तयार आहे, असं सुद्धा पंकज म्हणत असतो. पण एक प्रॉब्लेम आहे. तेव्हा परी म्हणत असते, कसला प्रॉब्लेम? म्हणजे आता आम्ही तुम्हाला काय म्हणायचं आहे, छोटी मा, परी मा, की आणखी काही मा म्हणायचे का मॉम म्हणायचे, काय म्हणायचं आहे, असं सुद्धा तो इकडे बोलत असतो. तेव्हा मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी तिकडे येण्यासाठी तयार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो आणि हसायला लागलेला असतो. चला चला, आता मात्र आपण तिकडे जाऊन पैसे कमवूया, ह्या सर्व गोष्टी करूयात, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर सत्या म्हणत असतो, बापरे, आता काय करायचं काहीच कळायला मार्ग नाही. आता निरुपा तिथे आलेली असते आणि निरुपा तिथे आल्यानंतर तिला अपेक्षा असते की ही माझी पोरं मला सोडून कुठेही जाणार नाहीयेत आणि त्याचबरोबर हे मला सोडून कसे काय जाऊ शकते, असा प्रश्न निरुपासमोर उभा असतो. तेव्हा इकडे सुधाकरला फारच जास्त आनंद झालेला असतो, कारण हे फक्त आणि फक्त इथे एकच काम असतं, ते म्हणजेच की इकडे जे काही निरुपा आहे त्या निरुपाला धडा शिकवायचा असतो आणि त्याचमुळे ही लोक हा सर्व काही प्लॅन इथे करत असतात. आता इकडे जे काही परी आहे ती परी सत्याला विचारते आणि म्हणत असते, सत्या, खरं खरं सांग, तुला काही तिकडे येण्यासाठी प्रॉब्लेम आहे का, म्हणजे तू तिकडे येण्यासाठी तयार आहेस का? त्यावर सत्या म्हणत असतो, हो, आता मला तिकडे येण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही, कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, इथे मी राहिलो काय किंवा न राहिलो काय, इकडे माझ्या निरुपा मला काहीच फरक पडणार नाही, म्हणजे तिच्यासाठी मी असून नसल्यासारखाच आहे, नाहीतरी मी इथे राहिलो काय नाही राहिलो काय त्यानं काय फरक पडतोय, तसंही ती मला इथे कुठं मुलगा मानते, ती मला मुलगा मानतच नाही, मग मी इथे राहून करू तरी काय, जाऊ दे, आता तुम्ही सर्वच लोक तिकडे निघालेला आहात तर मग मी सुद्धा तिकडे येतो, इथे राहून मी काही करू शकणार नाही, असं इकडे सत्या म्हणत असतो. आणि तसंही पाहायला गेलं तर आतापर्यंत माझ्या आईला, म्हणजेच इकडे जी काही निरुपा आहे त्या निरुपाला इकडे फक्त आणि फक्त तिची ती बबड्या आणि त्याचबरोबर तिची तीच मुलं आहेत, मग मी येतो. मग तेव्हा मीराला विचारण्यात येतं की मीरा, तुझं काय म्हणणं आहे, तू सुद्धा येण्यासाठी तयार आहेस का? त्यावर मीरा म्हणत असते, आता मी इथे राहून काय करणार आहे, आतापर्यंत मी घरातल्यांसाठी खूप काही केलं आहे, खूप काही कष्ट केले, त्यांच्यासाठी किती केलं तरी त्यांच्या मनालाच येत नाही, मग मी सुद्धा इथे राहून तसेही काय करू, तसंही सासूबाईंना माझ्या इथे असण्या नसण्याचा फारसा काही फरक पडत नाही, त्यामुळे मी सुद्धा तुमच्यासोबत येण्यासाठी तयार आहे, असं मीराचं सुद्धा म्हणणं असतं. आता माझा नवरा जिथे तिथे मी, माझं नवरा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये मला आनंद आहे, सुख आहे, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आपण पाहतो की इकडे जी काही परी आहे ती रवीला विचारायला जाते आणि परीने रवीला विचारल्यानंतर इकडे रवी म्हणत असतो, नाही नाही नाही, मला तिकडे यायचं नाही, असं म्हटल्याबरोबर इकडे निरुपाला आनंद झालेला असतो की इकडे रवी तिला म्हणत आहे की नाही यायचे म्हणून. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे जी काही रिया आहे ती त्याला समजावते आणि म्हणत असते, वेडायस का, डोक्यावर पडलायस का, जरा शांत बस, हा सगळा सत्याचा प्लॅन आहे आणि हो मन गुपचुपच सांगते. आणि त्याच वेळेला रिया म्हणत असते, नाही नाही, त्याचं ॲक्च्युली काय ना, त्याला तिकडे यायचं आहे आणि तो तिकडे येणारच आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही तो इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की देविका सुद्धा म्हणत असते, हो हो, आम्ही सर्वजण येणारच आहोत. त्याच वेळेला आता पंकज हे सगळं काही बोलतो त्यावेळेला रवी सुद्धा म्हणतो, हो हो, मला काहीच प्रॉब्लेम नाही,
जर तुम्ही मला एवढं मोठं हॉटेल तिकडं टाकून देणार असाल तर मला काही एक प्रॉब्लेम नाही, मी तिकडे येण्यासाठी नक्कीच तयार आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे जो काही रवी आहे तो विचार करतो, बापरे आता तिकडे जायचं म्हणजे इथे सगळ्या गोष्टी कशा होतील काय होतील असा सुद्धा विचार तर त्याच्या मनामध्ये एक वेळेला येऊन गेलेलाच असतो. आता पंकज म्हणत असतो, मग सांगा ना कधी जायचं आहे आपल्याला, आपण कधी जाणार आहोत, म्हणजे तिकडे जाऊन आपण काय काय करणार आहोत काय काय नाही हे सगळं खूप महत्त्वाचं आहे ना. तेव्हा आता इकडे जी परी आहे ती इथे म्हणत असते, बघितलंस ना तू उगाचच एवढ्या सगळ्या गोष्टीचं टेन्शन घेत होतास, तुझी पोरं तर एका पायावर तयार झालेली आहे तिकडे येण्यासाठी, मग उगाचच तू एवढ्या टेन्शन घेतलंस आणि एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यास. सुदू आता बाद झालं, आता मला तुझ्यासोबत राहायचंय, आता राहिलेला दिवस आणि राहिलेला वेळ मला तुझ्यासोबत घालवायचा आहे, कारण इथे किती नाही म्हटलं तरी सुद्धा तुला मी आवडते आणि मला तू आवडतोस आणि त्याचमुळे आपण हे सर्व काही करतोय ना, मग झालं तर असा सुद्धा ती आता विचार करते. त्याचबरोबर इकडे आता निरुपा रडायला लागलेले असते. हे सगळं काही ऐकून ती मनामध्येच विचार करते, नाही नाही तुम्ही मला नाही सोडून जाऊ शकत, मी हे सर्व तुमच्यासाठी करत होते आणि तुम्ही अशा पद्धतीने सोडून जाताय मला, नको 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 असं म्हणून रडत असते. त्याचबरोबर आता इकडे आजी उठून उभ्या राहतात आणि तेव्हा आता सत्या म्हणत असतो, बघ आजी तुझं जे काही स्वप्न होतं ना ते स्वप्न आता इकडे पूर्ण होते की नाही, म्हणजे तुला परीसारखीच सून हवी होती ना, मग तुला परीसारखी सून हवी होती तर आता मात्र तुला परीसारखी सून मिळणार आहे असं इकडे तो बोलतो. त्याच वेळेला आता इकडे आजी म्हणत असतात, हो तर आता खरं तर खूपच मजा येणार आहे आणि माझं सुद्धा स्वप्न पूर्ण होणार आहे. तेव्हा सुधाकर आशीर्वाद घेत असतो. त्याच वेळेला आजी म्हणत असतात, अरे एकटा का आशीर्वाद घेतोस, या बरं दोघंही जण जोडीने आशीर्वाद घ्या, असं म्हणून दोघंही जण एकत्र आजींच्या पाया पडतात आणि आजी म्हणत असतात, नेहमी आनंदात आणि असेच सुखात राहा, असं म्हटल्यानंतर आता इकडे परी थोडीशी लाजलेली असते. तेव्हा निरुपा मात्र फारच रडायला लागलेली असते. तिला तर कळतच नाही नेमकं काय करावं आणि काय नाही ते, म्हणून आता इकडे निरुपा रडत असते तिथेच बाजूला उभं राहून. पण हे सगळं थांबवण्याची मात्र तिच्यामध्ये अजून तरी हिंमत नसते. पण आता इकडे जो काही पंकज आहे तो पंकज फारच आनंदात असतो, फार खुश असतो, धावतच जातो आणि परीचे हात हातामध्ये धरून तिला गोल गोल फिरवत असतो आणि म्हणत असतो, वा 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 परिमॉम कसलं भारी आहे ना हे सगळं, मला हे सगळं काही पाहिल्यानंतर फारच आनंद झालाय. खरं सांगू का, आज मात्र इथे माझं खूप दिवसाचं स्वप्न फायनली पूर्ण होणार आहे. मी तिकडे येऊन खूप मोठा बिझनेस करेल आणि तुमच्या बिझनेसमध्ये सुद्धा मी नक्कीच मदत करेल, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे त्याने बोलल्यानंतर लगेचच आता आपण पाहतो की इकडे जी काही निरुपा आहे ती बाहेर आलेली असते. आता निरुपा बाहेर आल्यानंतर लगेचच इकडे ती पंकजला म्हणत असते, काय रे पंकज काय चाललेलं आहे तुझं, आणि अशी म्हणूनच त्याच्या 2-3 कानाखाली वाजवते. त्यावर देविका म्हणत असते, आई असं काय करताय, हे बघा आता एवढी चांगली ऑफर आहे आणि त्याचबरोबर तिकडे गेल्यानंतर सगळं काही व्यवस्थितच होणार आहे ना, मग काय फरक पडतो ती इथे राहिलं काय किंवा तिकडे गेलं काय. त्यावर आता इकडे ती म्हणत असते, ए देविका तू तर गप्पच बस, तू एक शब्द सुद्धा बोलू नकोस, तुझं तर थोबाडच फोडेन. आता तिचा मोर्चा पुन्हा पंकजकडे वळालेला असतो आणि ती म्हणत असते, काय रे तुझ्यासाठी एवढ्या सगळ्या काही गोष्टी केल्या, एवढं सगळं काही तुझ्यासाठी केलं आणि तू माझ्यासोबत असा वागतोयस. त्यावर लगेच आता पंकज म्हणत असतो, अगं मॉम असं काय करतेस, आपण जर तिकडे गेलो ना तर सगळं काही व्यवस्थितच होणार आहे ना, आणि उलट तिकडे गेल्यानंतर खूप पैसे वगैरे हे सगळं काही मिळेल. उलट मी तर म्हणतो तू सुद्धा तिकडेच चल, तू सुद्धा तिकडे येऊन थोडीफार कामं करशील आणि तुझी सुद्धा कामामध्ये मदत होईल. आणि जर तुला तिकडून इकडे यायचं नसेल तर एक काम कर, मी ना तुला भरपूर तिकडून पैसे पाठवत जाईल. तसंही आपण हे सगळं कशासाठी करत होतो, फक्त आणि फक्त इथे ह्या सगळ्या गोष्टी आपण बिझनेससाठीच करत होतो ना, मग मला सांग त्याने काय फरक पडणार आहे जर मी इथे राहिलो काय आणि तिकडे राहिलो काय. तसंही पाहायला गेलं तर इकडे तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का की इकडे आता जी काही परिमॉम आहे ना ती सगळ्यांची लाईफ व्यवस्थित सेट करून देत आहे. मग ती जर सर्वांची लाईफ व्यवस्थित सेट करून देत आहे तर मग कोणाला काय फरक पडतोय, आणि काहीच फरक पडायची गरज नाही. तेव्हा आता इकडे जे काही सुधाकर आहे ते सुद्धा म्हणत असतात, अगं निरुपा हे बघ असं काय करतेस, हेच तर तुला हवं होतं ना,
की तुझ्या पोरांचे सगळं काही व्यवस्थित व्हावं, सर्व पोरांचे व्यवस्थित लाईफ सेट व्हावे, हीच तर गोष्ट तुला हवी होती ना. मग आता काय फरक पडतोय तुला ह्या सगळ्या काही गोष्टी इथे करण्याचं? त्याचबरोबर इकडे तुला सुद्धा आमच्याबरोबर यायचं असेल तर तू येऊ शकतेस ना. तेव्हा लगेच आता इकडे निरूपा म्हणत असते, सत्या तुझ्या पाठीमागं जी काही काठी आहे ती काठी दे. असं म्हटल्याबरोबर आता लगेचच सत्या निरूपाच्या हातामध्ये ती काठी देतो आणि निरूपाच्या हातामध्ये ती काठी दिल्यानंतर निरूपा मात्र त्या काठीनेच इथे आता पंकजला मार मार मारत असते आणि त्याला म्हणत असते, हरामखोर, तुझ्यासाठी आत्तापर्यंत एवढं सगळं काही केलं, एवढ्या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी मी केल्यात, तुला व्यवस्थित जगता यावं, बिझनेस सेट करावा म्हणून मी काय काय पापड बेललेत हे काही मी वेगळं सांगायला नको आहे तुला. असं म्हटल्यानंतर आता इकडे मारत असताना तेवढ्यात सुधाकर पुढे होतात आणि तिच्या हातातली काठी ते काढून घेतात आणि म्हणत असतात, काय चाललंय निरूपा, बास कर आता, खूप होतंय हे, का मारतेस ग त्याला? अगं तुझंच तर स्वप्न आहे ना की तुझ्या पोरांनी आणि त्याचबरोबर इकडे सुनांनी व्यवस्थित जगावं, व्यवस्थित त्यांचं लाईफ सेट व्हावं, त्यामुळेच तू धडपड करतेस ना. मग आता त्या पंकजला का आणि कशापायी मारायला लागलेली आहेस? मारू नकोस. तेव्हा इथे आता निरूपा रडायला लागलेली असते, पण आता इकडे सुधाकर फारच चिडलेली असतात. ते म्हणत असतात, ह्या सगळ्या गोष्टी तुला हव्या होत्या आणि ह्या सर्व गोष्टी तुला हव्या असल्या कारणानेच त्याच पद्धतीने हे सगळं काही होत आहे ना. मग तुला आता त्या पंकजला मारण्याची आणि हे सगळं काही करण्याची काय गरज आहे? हे बघ, त्या पंकजला अजिबात मारायचं नाही, समजलं तुला? असं सुद्धा आता इकडे सुधाकर बोलत असतात. आता निरूपाला फार जास्त त्रास होऊ लागलेला असतो. निरूपा अक्षरशः रडत असते. तिला आता ह्या पॉइंटला काय करावं आणि काय नाही हे अजिबात समजत नसतं, कारण सर्व फॅमिली तिच्या विरोधात गेलेली असते आणि सर्व फॅमिली तिच्या विरोधात गेल्यानंतर आता इकडे तिला सगळेजण सोडून जात आहेत की काय, ह्याच आशेने आणि त्याचबरोबर ह्याच टेन्शनमध्ये इथे आता ती असते. तेव्हा इकडे आता देविका आणि त्याचबरोबर पंकज म्हणत असतात, चला चला आता पॅकिंग करायला हवी, ताबडतोब आपल्याला इथून जायचं आहे, ताबडतोब निघायचं आहे. सगळेजण आपलं आपलं सामान आणि बॅगा भरायला तिथून निघून गेलेले असतात. त्याच वेळेला निघून गेल्यानंतर जी काही आपली निरूपा आहे ती निरूपा मात्र एकटीच आहे त्या ठिकाणी तशीच बसलेली असते आणि तशीच रडत असते, कारण आज तिच्यासोबत ह्या सर्व गोष्टी अशा झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर आज ती एकटी पडली ह्याचं सगळ्यात जास्त दुःख तिला झालेलं असतं. आता रडत असते आणि म्हणत असते, ह्या सर्वांसाठी मी काय काय नाही केलं, पण आज मात्र एकही जण आज माझ्यासोबत नाहीये, मला एकटीला पाडलेला आहे, असा विचार इकडे निरूपाच्या मनामध्ये आलेला असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे पंकज खूप सारं सामान भरत असतो. त्याचं एकच असतं की काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मात्र आपण इकडे आता परीसोबत जाणार आहोत आणि परीसोबत गेल्यानंतर आपण इकडे खूप पैसे कमवणार, त्याचबरोबर मालामाल होणार, ह्या सगळ्या गोष्टीचा तो इथे विचार करत असतो आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करूनच तो आता बॅग भरायला सुरुवात करत असतो. इकडे निरूपा रडू लागलेली असते. तिला असं वाटत असतं की नाही, हा जो काही माझा पंकज आहे कमीत कमी तो तरी मला सोडून जाणार नाही, तो कसा मला सोडून जाईल, हे शक्यच नाही, असा इकडे आता ती विचार करत असते. आणि तेव्हा देविका सुद्धा त्याला बॅग भरू लागायला आणि त्या सगळ्या गोष्टी करायला मदत करत असते. तेव्हा इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे जो काही सत्या आहे, सत्या म्हणत असतो, खरं पाहायला गेलं तर आता खरी मजा येणार आहे. पण सुधाकर म्हणत असतात, मी काय म्हणतो सत्या, जरा ऐकून घे ना, मला असं वाटतंय की हे जे काही नाटक आहे, ह्या सर्व गोष्टी आहेत ना त्या आपण आत्ताच्या आत्ता इथली इथे थांबवल्या पाहिजे. हे खूप जास्त आपण ताणतोय, मला असं वाटतंय की नको, हे सगळं काही एवढं ताणायला नकोय, कारण बघ ना आत्ताच निरूपाची काय अवस्था झालेली आहे, निरूपा पूर्ण कोलमडून गेलेली आहे. मला असं वाटतंय की आपण काही जरी झालं ना तरी सुद्धा हे थांबूयात रे, नको रे उगाचच ह्या सर्व काही गोष्टी अशा पद्धतीने करायची. त्यावर सत्या म्हणत असतो, बाप काय करतोयस तू, हे जरा तू थांब रे, एवढं सगळं आत्ताच हार मानायची आणि हार पत्करायची काही गरज नाहीये, तू जरा थांब ना, खरी मजा तर तेव्हा येणार आहे जेव्हा आपण खरंच तिला सोडून जाऊ. अजून तरी तिला सगळ्या गोष्टीचा पश्चाताप आणि ते सगळं काही झालेलं नाहीये, मी काय म्हणतो ते एकदा तू ऐकून तरी घे ना, असं आता इकडे सत्यजित म्हणत असतो. पण सुधाकरला मात्र निरूपाची आता दया येऊ लागलेली असते, कारण निरूपा आता पूर्ण कोसळलेली असते, आत्ताच तिची अवस्था फार नाजूक झालेली असते. त्यावर सत्या म्हणत असतो, बाप मला कळतंय रे,
पण इकडे जोपर्यंत निरूपाला तिच्या पूर्ण चुकीची जाणीव होत नाही आणि निरूपाला हे समजत नाही की जो पंकज आहे तो पंकज फक्त आणि फक्त पैशासाठी हे सगळं काही हापापल्यागत करतोय, तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही. तेव्हा मीरा सुद्धा म्हणत असते, मी सुद्धा तेच म्हणते तुम्हाला, खूप झालं, एवढं ताणायला नकोय आता. कारण इथे सासूबाईंना त्यांच्या चुकीची जाणीव झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फारच इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये सर्वांनी बॅगा भरून सगळेजण निघालेले असतात आणि सर्वजण निघाल्यानंतर निरूपा म्हणत असते, मला सोडून जाऊ नका ना प्लीज, मी तुमच्या हातापाया पडते. परी, माझं कुटुंब माझ्यापासून तोडू नकोस. तेव्हा परी म्हणत असते, नाही नाही, चला चला, लेट्स गो, खूप जास्त उशीर होतोय, आपल्याला निघायचं आहे, असं म्हणून सगळेजण घरातून बाहेर पडलेले असतात आणि ते निरूपा मात्र त्या घरामध्ये एकटीच राहिलेली असते. आता सगळेजण बाहेर तर पडतात, निरूपा सर्वांसमोर हात जोडत असते, रडत असते आणि सर्वांना थांबवण्याचा ती प्रयत्न करत असते, पण आता मात्र कोणी थांबायला तयार नसतं. इकडे निरूपाने सत्यासमोर सुद्धा हात जोडलेले असतात. ती म्हणत असते, सत्या, तू तरी मला सोडून जाऊ नकोस ना सत्या, ऐकून घे ना प्लीज, मला सोडून जाऊ नको ना रे सत्या, असं इकडे निरूपा बोलत असते. पण तेव्हा सत्या मात्र इथे थांबायचं नाव घेत नसतो, तो सुद्धा तिथून निघून जात असतो. अशा पद्धतीने आता इकडे निरूपा शेवटी एकटी पडलेली असते आणि एक एक करून सर्वजण तिला सोडून गेलेले असतात. तर प्रेक्षकांनो, कसा वाटला एपिसोड? मस्त ना? आता हे नेमकं काय प्लॅन करतील आणि कशा पद्धतीने रिटर्न येऊन निरूपाला सरप्राईज देतील? जोपर्यंत निरूपाला तिच्या चुकीची जाणीव होत नाही तोपर्यंत ही लोक ताणणारच आहे. तर पाहत राहा साधी माणसं. भेटूयात उद्याच्या भागात, तोपर्यंत धन्यवाद.